गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला मी आज इडली बनवलेली दाखवते तुम्हाला मी कशी बनवलेली आहे ती. मी ऑनलाईन ब्लिंकिटमधून डोसा आणि इडलीचं पीठ मागवलेलं होतं रेडीमेड. आणि मग मागवल्याच्यात खूप छान होतं ते पीठ. थोडंसं पाणी टाकायचं आणि मग छान होतात मग इडल्या. तर मी व्यवस्थित सगळी भांडी वगैरे पुसून घेतली, त्यांना ऑइल लावले आणि माझी जी कुकर आहे इडलीची ती वेगळीच आहे. तुम्ही बघू शकता, कारण त्याच्यामध्ये थोडंसं पीठ राहिलेलं होतं, तर ते खाली येण्यासाठी मी तिला ठेवलेली, म्हणून मी हातामध्ये घेऊन दाखवत होते. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मग स्पूननी जसं आपण रेग्युलर इडली टाकतो तसं बनवायचं. अशा पद्धतीने सगळं साच्यांमध्ये भरून घ्यायचं. तर पाणी गरम झालेलं आहे. संडे होता त्याच्यामुळे मी बनवलेली होती इडली. संडेला तर सगळ्यांच्याच घरी काही ना काही स्पेशल असतंच. तर मी पण आमच्या घरी स्पेशल बनवलेली. आणि मी आता पाणी तर झालेलं आहे गरम, तर सगळं हळूहळू मी त्याच्यामध्ये ॲड करत होते. कारण 5 साचे आहेत, तर त्याच्यामुळे 5ही भरायला लागतात. आणि सकाळचं म्हटलं खूप घाई असते माझी, तर संडेच्या टायमाला सुद्धा हर वेळेस. बंद करून ठेवले जाते आणि ही 5 मिनिटाच्या आतमध्ये सिटी द्यायला सुरुवात होते. 2 मिनिटं पण नसले झाले तर सिटी द्यायला सुरुवात होते. नारळ होता माझ्याकडे, मस्तपैकी कापून घेतला चारी बाजूनी. त्याचे वरचे जे कडक कडक असतात ना साली, त्या सुद्धा काढायच्या. मस्तपैकी चटणी बनवलेली आहे नारळाची. अशा पद्धतीने तुम्ही पण घरी बनवू शकता. हल्ली तर सगळेच बनवतात, तर इझी आणि झटपट चटणी. मी तर सांबार बनवतच नाही, कधीतरी बनवते सांबार, पण चटणी त्या इडलीसोबत खूप छान लागते. त्याच्यामुळे मी इडली बनवलेली बघू शकता तुम्ही. मस्तपैकी लसणाचा ठेचा करून त्याच्यामध्ये नारळाचं आणि कोथिंबीर लसूण ॲड केलेली, मस्तपैकी तडका दिला. आपली इथे इडली झालेली आहे बघू शकता. चटणी सुद्धा झालेली आहे नारळाची. कशी वाटली माझी चटणी? अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता. जर तुम्ही वृषाली उद्या चॅनलला नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा.